तर बघा आपली बिर्याणी तयार आहे। नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हैदराबादी दम बिर्याणी करणार आहोत। तर बघा साहित्य लागणार आहे आपल्याला 1 किलो तांदूळ घेतले मी, बिर्याणीचं तांदूळ आहे। हे तळलेला कांदा घेतलाय 1 किलो, तळलाय, त्याला फ्राय करून घेतलाय। आणि 1 किलोसाठी आपल्याला 1 किलो मटण लागणार आहे, चिकन लागणार आहे। चिकन पण मी हळद मीठ लावून उकडून घेतलं थोडंसं। चार गड्डे लसूण घेतले हे मी सोलून। हे 2 इंच आल्याचा तुकडा घेतलाय। हे थोडंसं पुदिना घेतलाय। हे 4 मिरच्या घेतल्यात, 2-2 भाग केल्यात। खोबरं घेतलंय सुक्कं, त्याला पण थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे एवढं कोथिंबीर घेतल्या। आणि खडा मसाला लागणार आहे आपल्याला, तेजपत्ती 4, शहाजिरे 1 चमचा, जिरे 1 चमचा, लवंग आणि दालचिनी 4-4 तुकडे, आणि मिरे आहेत हे, आणि हे चक्री फूल। आणि दही लागणार आहे आपल्याला बघा, हे एवढं दही घेतलंय मी। तर आणि टोमॅटो लागणार आहे, आणि तूप आणि तेल पण थोडं वापरणार आहे। हे टोमॅटो मी 4 कट करून लांबडे कट करून घेतल्यात। तर चला तर मग आता रेसिपी करूया। चला आता हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया। कोथिंबीर, लसूण मोठं वाटण करून घ्यायचंय, पुदिना, आणि हे खोबरं मी थोडंसं असं वरवंट्याने चेचून घेतले त्याला। आता ह्याला मी जाडसर वाटण घेते। बघा आता हे मी वाटण करून घेतले। आता हे टोमॅटो आहे ना, ते पण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा मी आता टोमॅटोची पण अशी पेस्ट करून घेतल्या। तर चला आता तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। चला तर आता चिकनला मॅरिनेशन करून घेऊया। थोडंसं तेल घालायचं। आता हा आपण मसाला केलेला ना, तो घालूया। तर टोमॅटोची पेस्ट केलेली ती घालायची आहे। आता ही लाल तिखट एवढी घालायची आहे। आता फ्राय केलेला आपण कांदा होता ते घालायचं, बेरिस्ता। आता दही घालूया आपण। आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया। आता मीठ घालूया। आता यात चिकन घालून घ्यायचं आहे। आता बिर्याणी मसाला घालूया आपण।
आणि आता हे छानपैकी हलवून थोडंसं हलवून मिक्स करून घेऊया आणि थोडंसं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण मसाले ह्याला आता लागलेले आहेत आपले छानपैकी. वास मस्त यायला लागला आता. तेल घालूया आता. आता आपण तांदूळ ते वेगळे शिजवून घेऊया. थोडे शिजवायचे आपल्याला. 90% बिर्याणी तांदूळ. थोडंसं तेल घातले. आता ह्यात हे सगळे मसाले घालूया. तेजपत्ता घालायचा आहे, वेलची घालूया, चक्री फूल, मिरे आणि लवंग, दालचिनी, तर शहा जिरे आणि हे पुदिना. आता थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यात पाणी घालायचं आपल्याला. अजून थोडं पाणी घालून घेऊया. आता मीठ घालायचं आहे आपल्याला. याची टेस्ट पाण्याची ना थोडीशी खारट अशी लागली पाहिजे, एवढं प्रमाण घालायचं आहे. खूप जास्त पण नाही, कारण आपण त्यात पण घातले थोडं मीठ, म्हणून मीठ व्यवस्थित घालायला पाहिजे बघा. जादा घालायचं नाही आहे. तर बघा आता आपल्याला उकळी आल्या पाण्याला. आता तांदूळ घालून घेऊया यात, बिर्याणी तांदूळ. आणि याला 90% आपण शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण लावून शिजवून घेऊया. तर बघा आता आपले बिर्याणी तांदूळ शिजलेले आहेत. हे 90% बघा अशी व्हायला पाहिजे. आता बंद करते गॅस, कारण पुढं जातील मग तांदूळ. आणि आता हे आपल्याला याचं पाणी काढून घेऊया. आता आपण गरमच आपल्याला पाणी काढून घ्यायचं याचं. चला तर आता थर लावूया आपण बिर्याणीला. पहिला हे कांदा घालायचा. तर आपण आता सर्व करून घेऊया. बघा कलर कसला भारी आलाय. तर बघा आपली बिर्याणी तयार आहे आता खाण्यासाठी. बघा कसली भारी दिसायला लागल्या. या तुम्ही पण खायला आणि नक्की करून बघा या पद्धतीने घरी. आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.